Welcome, the students of class 6th. Today, we are going to learn the chapter number 14, which is Banks and Simple Interest. In this chapter, we are going to learn about bank, what is a bank and what type of transactions does a bank do, and also about simple interest. It is very easy chapter. Let's start. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला बँकेविषयी माहिती मिळवायची आहे. तर आपल्याला सगळ्यांना बँक म्हणजे काय हे माहिती असेल. तर बँक ही आर्थिक देवाणघेवाण करणारी संस्था आहे. आर्थिक म्हणजे काय तर फायनान्शियल, आणि फायनान्शियल म्हणजे पैशाशी संबंधित असलेले सर्व व्यवहार करणारी संस्था म्हणजेच बँक. तर आता बँक आपल्याला माहिती आहे, आपण जे काही पैसे आपल्याजवळ जमा होतात किंवा आपण जे पैसे कमवतो ते साठवून ठेवण्यासाठी आपण बँकेचा वापर करतो. पैसे घरी साठवून ठेवणे हे सुरक्षित नसतात, त्यासाठी आपण बँकेचा वापर करतो. तर बँकेमध्ये पैसे ठेवल्यास ते सेफ असतात आणि त्यामुळे प्रत्येक जण हा बँकेमध्ये पैसे साठवून ठेवतो. या बँकेमध्ये पैसे साठवणारे कोण कोण आहेत तर फार्मर्स, शेतकरी, वुमन्स आणि त्यांचे बचत गट, त्यानंतर इंडस्ट्रियालिस्ट म्हणजे उद्योजक, ट्रेडर्स आणि बिझनेसमॅन्स म्हणजे व्यापारी लोक, आणि स्टुडंट्स. तर तुम्हालासुद्धा बँकेचं अकाउंट काढायला सांगितल्या जातं तुमच्या स्कॉलरशिपसाठी. तर या प्रकारे जर आपण विचार केला तर प्रत्येक माणूस हा बँकेशी संबंधित असतो. आता आपल्याला बँकेशी संबंध जोडण्यासाठी सर्वात आधी बँक अकाउंट ओपन करावं लागतं, आणि या बँक अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते ती प्रूफ ऑफ रेसिडेंट म्हणजे राहण्याचा जो आपला पत्ता असतो त्याचं प्रूफ द्यावं लागतं. यासाठी आपण राशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, डोमिसाईल सर्टिफिकेट, आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड याप्रमाणे डॉक्युमेंट्स देऊ शकतो. त्याचप्रमाणे मग आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी. तर आपल्या ओळखीचं एक पत्र आपल्याला द्यावं लागतं. त्यामध्ये सुद्धा आधार कार्ड, वोटर्स कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा आणखी काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. आणि अशा प्रकारे मग आपलं सेविंग अकाउंट हे त्या बँकेमध्ये उघडलं जातं. तर या अकाउंटचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सेविंग अकाउंट, त्यानंतर आहे करंट अकाउंट, त्यानंतर आहे FD ज्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतो, आणि चौथा आहे RD ज्याला आपण रिक्युरिंग डिपॉझिट म्हणतो. तर सेविंग अकाउंट म्हणजे काय तर आपण आपल्या अकाउंटमध्ये जे पैसे बँकेकडे ठेवतो, बँक आपल्याला त्या पैशांवर व्याज देते, आणि त्याचसोबत बँक आपल्याला इतरही काही सुविधा पुरवते. ज्याप्रमाणे सेविंग अकाउंट आपल्याला बँक पासबुक देते, त्याचप्रमाणे ATM आपल्याला उपलब्ध करून देते, तुम्हाला चेकबुक उपलब्ध करून देते, आणि इतरही सेवा या अकाउंटला दिल्या जातात. दुसरा प्रकारचं अकाउंट आहे ते आहे करंट अकाउंट. या करंट अकाउंटचा फायदा किंवा हे करंट अकाउंट व्यापारी लोक जास्त प्रमाणात वापरतात. यातून कितीही वेळा आपल्याला अकाउंटमधून आपल्याला रक्कम काढता येते आणि कितीही वेळा याच अकाउंटमध्ये रक्कम टाकतासुद्धा येते. पण या अकाउंटमध्ये आपण जे काही पैसे ठेवू त्या पैशावर आपल्याला व्याज मिळत नाही, मात्र यावर आपल्याला सुविधा भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतात. तर हे अकाउंट व्यापारी लोक जास्त प्रमाणामध्ये वापरतात. त्यानंतर आहे FD. तर जास्त पैसे मिळवण्यासाठी आपण FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट करतो. ते एका विशिष्ट काळासाठी बँकेकडे आपण जमा करतो. त्या काळामध्ये आपल्याला ते पैसे काढता येत नाही. तर या अकाउंटवर बँक सेविंग अकाउंटपेक्षा जास्त व्याज आपल्याला देते. त्यानंतरचा प्रकार आहे रिक्युरिंग डिपॉझिट म्हणजेच RD. तर प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम या अकाउंटला आपण जमा करतो, त्याला आपण RD असं म्हणतो. तर बँक या अकाउंटवर सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात व्याज देते, आणि या अकाउंटला सुद्धा फिक्स डिपॉझिटप्रमाणे एक विशिष्ट मर्यादा असते. आपण जे पैसे बँकेमध्ये ठेवतो त्याच्यावर व्याज आपल्याला देते. त्याचप्रमाणे बँक आपल्याला अजून एक सुविधा देते, ती आहे लोनची. लोन म्हणजे काय तर कर्ज. बँक आपल्याला कर्ज देते आणि त्या कर्जावर आपल्याला व्याज द्यावं लागते. म्हणजेच बँक आपण जर बँकेकडे रक्कम ठेवली तर त्या रकमेवर आपल्याला व्याज देते, आणि जर आपण बँकेकडून रक्कम घेतली तर त्यावर आपल्याकडून व्याज घेते. आणि हे व्याज देताना किंवा
घेताना कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केल्या जाते यासंबंधी आपल्याला आता या पाठामध्ये पाहायचं आहे. तर आपल्याला इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करतात ते पाहायचं आहे. तर जितके पैसे आपण बँकेत जमा केले किंवा जितके पैसे आपण बँकेकडून उसने घेतले म्हणजेच कर्ज रूपाने घेतले त्या रकमेला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो. आणि मग त्या रकमेवर जे काही व्याज आपल्याला मिळतं किंवा आपल्याला व्याज द्यावं लागतं त्याला आपण इंटरेस्ट असं म्हणतो. तर हा जो इंटरेस्ट असतो याचा एक ठरलेला रेट असतो ज्याला आपण मराठीमध्ये दर असं म्हणतो. तर हा दर सांगताना तो दर प्रत्येक 100 रुपयावर म्हणजे 100 रुपयावर किती दर आकारला जाईल हे सांगितलेलं असतं. आणि 100 रुपयावर किती काळासाठी, तर ते एका वर्षासाठी. म्हणजे जर 100 रुपये आपण बँकेकडून एका वर्षासाठी जर कर्ज रूपाने घेतले तर त्यावर किती व्याज होईल, किंवा 100 रुपये आपण बँकेमध्ये जमा ठेवले तर एक वर्षामध्ये त्यावर किती व्याज येईल हे सांगणारा जो दर असतो त्याला आपण व्याजाचा दर म्हणतो, म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो. हा इंटरेस्ट सांगताना, हा रेट ऑफ इंटरेस्ट सांगताना पर सेंट पर ॲनम, पर सेंट म्हणजे 100 म्हणजे प्रत्येक 100 रुपयाला, पर ॲनम, ॲनम म्हणजे वर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला, प्रत्येक 100 रुपयाला प्रत्येक वर्षाला किती रुपये व्याज पडेल हे या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये सांगितलेलं असते. तर पर सेंट पर ॲनम याला शॉर्ट फॉर्ममध्ये PCPA, P फॉर पर, C फॉर सेंट, अगेन P फॉर पर आणि A फॉर ॲनम, PCPA, पर सेंट पर ॲनम म्हणजेच दर 100 रुपयाला दर वर्षाला, म्हणजेच त्याला मराठीमध्ये दर साल, दर शेकडा असं म्हणतात. तर याला आपण रेट ऑफ इंटरेस्ट असं म्हणतो. यावरून आपल्याला आता सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी या पाठामध्ये फक्त 1 वर्षाचा कालावधी आपण घेणार आहोत, कारण जास्त वर्षाचा कालावधी घेतला तर ते उदाहरणं थोडेसे कॉम्प्लिकेटेड होतात. तर ही सुरुवात असल्यामुळे आपल्याला फक्त 1 वर्षाच्या काळासाठी किती व्याज येईल फक्त एवढंच कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता समजा आपण एक उदाहरण घेतलं की वनिता डिपॉझिटेड ₹15,000 in a bank for 1 year at an interest rate of 7 PCPA. How much interest will she get at the end of the year? म्हणजे वनिताने बँकेमध्ये 15,000 रुपये एका वर्षासाठी 7% पर ॲनम या रेटने ठेवले तर तिला वर्षाच्या शेवटी किती व्याज मिळेल असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल म्हणजेच जी एकूण रक्कम आहे ती आहे 15,000. पिरियड म्हणजेच काळ, किती काळासाठी, किती वर्षासाठी, तर तो आहे 1 year अँड रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7 PCPA. सो लेट्स सपोज दॅट इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल ऑफ 15,000. आता 15,000वर किती इंटरेस्ट होईल हे आपल्याला माहिती नाही, त्याच्यासाठी आपण x घेऊया. तर इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल ऑफ 15,000 इज x. आणि आता जो रेट आहे तो आहे आपल्याला 100 रुपयावर, हे आपल्याला माहिती आहे. तर 100 रुपयावर एक वर्षासाठी किती होणार आहेत, तर 7 रुपये. दर तेच सांगतं की 100 रुपयावर एक वर्षासाठी किती व्याज होणार, तर 7 रुपये व्याज होणार आहे. म्हणजे 100 रुपयावर 7 तर 15,000वर किती, एवढं आपल्याला काढायचं आहे. तर हे इक्वेशनमध्ये लिहूया. x अपॉन 15,000 इज इक्वल टू 7/100. लेट्स सॉल्व इट. आता एक्सची व्हॅल्यू काढूया. एक्सची जी काही व्हॅल्यू असेल ते आपलं 15,000वरचं व्याज असणार आहे. तर दोन्ही बाजूला 15,000ने मल्टिप्लाय करूया. 15,000 कॅन्सल होतील. इकडले वरचे 2 शून्य आणि खालील 2 शून्य हे कॅन्सल होतील. 7 × 150 आणि 7 × 150 होतात 1050. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली 1050 आलेली आहे. आणि हे एक्स काय होतं, तर हे होतं 15,000 रुपयांवरचं व्याज. त्यामुळे आपण लिहूया की वनिता विल गेट ॲन इंटरेस्ट ऑफ 1050 रुपीज. म्हणजे वनिताला 1,050 रुपये व्याज 15,000वर 7% पर ॲनम या दराने एका वर्षासाठी मिळेल. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. विलासराव borrowed
20,000 from a bank at the rate of 8 PCPA, what is the amount he will return to the bank at the end of the year? तर विलासरावांनी 20,000 रुपये बँकेकडून कर्ज रूपाने घेतले. ते घेतले त्यांनी 8 PCPA या दराने. तर आता आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की व्हॉट इज द अमाऊंट ही विल रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. तर वर्षाच्या शेवटी विलासराव बँकेला किती रक्कम परत करतील हे विचारलेलं आहे. तर यामध्ये लक्ष घेण्यासारखी एक गोष्ट आहे की रक्कम परत करताना आपल्याला आपण जी कर्ज रूपाने रक्कम घेतलेली आहे म्हणजे 20,000 ते तर परत करावेच लागतील, पण त्याच्यासोबत त्या 20,000वर येणारं व्याज. तर अमाऊंट म्हणजेच काय तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर त्याच्यामध्ये आपल्याला व्याजसुद्धा समाविष्ट करावे लागेल. तर या गणितामध्ये पहिले आपल्याला 20,000 तर आपल्याला माहिती आहेत, पण व्याज किती येणार आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे प्रथम आपल्याला व्याज काढावं लागेल. तर प्रिन्सिपल आहे 20,000, रेट आहे 8 PCPA आणि पिरियड जो आहे तो आहे 1 वर्षाचा. तर आपल्याला रेट दिलेला आहे म्हणजे 100 रुपयावर 1 वर्षासाठी किती, तर 100 रुपयावर 1 वर्षासाठी 8 रुपये व्याज मिळणार हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला व्याज काढायचं आहे 20,000वर. तर अर्थात पुन्हा प्रोपोर्शन डायरेक्ट प्रोपोर्शन असल्यामुळे आपण पुन्हा त्या पद्धतीने मांडणी करूया. तर 20,000वर जे व्याज येणार आहे ते आपल्याला माहीत नाही, त्याच्यासाठी आपण x घेऊया आणि आता व्याज कॅल्क्युलेट करूया. तर x डिवायडेड बाय 20,000 इज इक्वल टू 8/100. तर आता याला सॉल्व करूया. तर दोन्ही साईडला 20,000नी मल्टिप्लाय करूया. 20,000 गेट्स कॅन्सल्ड आणि इकडे 2 शून्य कॅन्सल होतील. 8 मल्टिप्लाइड बाय 200 आणि 8 मल्टिप्लाइड बाय 200 होतात 1600 म्हणजेच 1600. तर हे झालं व्याज. नाव आता आपल्याला व्याज माहिती झालं आहे, पण प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, व्हॉट इज द अमाऊंट. आपल्याला पूर्ण अमाऊंट काढायची आहे. तर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर आता आपल्याला प्रिन्सिपल किती आहे 20,000 आणि इंटरेस्ट आहे 1600. तर 20,000 प्लस 1600 इज इक्वल टू 21,600 म्हणजेच विलासराव बँकेला एकूण 21,600 रुपये परत करतील. सो याच पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 35 मधील 4 उदाहरणं दिलेली आहेत आणि ती 4ही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. That is our practice set 35, and now we are going to learn one by one example. Then first, at a rate of 10 PCPA, what will be the interest for 1 year on rupees 6,000? जर 10 रुपये व्याज दराने 6,000 ठेवीवर किती आपल्याला सरळ व्याज द्यावं लागेल किंवा किती व्याज होईल. तर 10 PCPA म्हणजे काय, तर 100 रुपयावर 10 रुपये एका वर्षासाठी. तर 6,000 रुपयावर किती. प्रिन्सिपल अमाऊंट इज इक्वल टू 6,000. रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 10 PCPA. Let interest on principal rupees 6,000 be rupees x. जर 100 रुपयावर 10 रुपये PCPA म्हणजे दर साल दर सेकडा पर इयर on 100 rupees, that is 10 rupees interest. Rate of interest is 10. Then how much on the 6,000 rupees. तर 6,000 वर किती रुपये, तर ते आपण काय केलेले आहेत x मानलेले आहेत. Therefore, by taking ratio of the interest to the principal for both, we obtain an equation. Therefore, x upon 6,000 is equal to 10 upon 100. 100 रुपीज वर 10 रुपये व्याज दर असेल तर 6,000 वर किती व्याज असेल. That's why we take like that, and then therefore x is equal to 10 upon 100 into 6,000 upon 1. Here 6,000 at on the denominator place. When we will take this at the opposite side of that equal sign, it will goes here on the numerator place. So 10 into 6,000 upon 100. Then
0 will get cancels and we have to get here 600. याचं कॅल्क्युलेशन केल्यावर काय 600 एवढं आपल्याला या 6000वर व्याज द्यावं लागेल. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. Mahesh deposited rupees 8,650 in a bank at a rate of 6 PCPA. How much money will he get at the end of the year in all? महेशने बँकेमध्ये 8,650 रुपीज ठेवलेले आहेत 6% दराने. तर वर्षाच्या शेवटी त्याला किती रक्कम मिळेल? आता आपल्याला फक्त व्याज काढायचं आहे का? नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, व्याज आणि प्लस आपण डिपॉझिट केलेली रक्कम ही सगळी मिळून म्हणजे वर्षाच्या शेवटी एकूण किती रक्कम मिळेल. देन प्रिन्सिपल अमाउंट इज इक्वल टू रुपीज 8,650. देन रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 6 PCPA. 100 रुपीजला 600 रुपयावर 6 रुपये व्याज. तर आपल्याला कितीवर काढायचे 8,650 वर किती. सो लेट इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल रुपीज 8,650 बी रुपीज एक्स. ते आपण काय करूयात एक्स मानूयात. बाय टेकिंग रेशो ऑफ इंटरेस्ट टू द प्रिन्सिपल फॉर बोथ वी ऑब्टेन एन इक्वेशन्स दॅट इज हियर एक्स अपॉन 8,650 इज इक्वल टू 6 अपॉन 100. जर 100 रुपीजवर 6 रुपये व्याज असेल तर 8,650 रुपीजवर किती. देअरफॉर x इज इक्वल टू 6 अपॉन 100 इंटू 8,650 अपॉन 1. हियर वी टेक this 8,650 on the numerator place. Then 6 into 8,650 upon 100. When we will divide this 6 multiply by 8,650 to by the 100, then we have to get here rupees 519. That is our interest. But what is question here? How much amount he will get there after the 1 year? एका वर्षानंतर त्याला किती अमाऊंट परत मिळेल. म्हणजे आपल्याला पूर्ण अमाऊंट पूर्ण रक्कम काढायची आहे. तर हे जे व्याज आलेलं आहे बँक जे व्याज देणार ते व्याज प्लस त्यांनी ठेवलेली जी पहिली अमाऊंट आहे त्यांनी ठेवलेली जी ठेव आहे 8,650 रुपीज ती त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला काय होईल टोटल अमाऊंट मिळेल विच विल रिसीव्ड आफ्टर 1 year. Then amount received at the end of year is equal to principal amount plus interest. Then what is our principal amount? The rupees 8,650 and interest that is 519. Therefore rupees 9,169 which is total amount. Therefore Mahesh will get rupees 9,169 at the end of year. Okay, let's see third example. Ahmad Chacha borrowed rupees 25,000 at 12 PCPA for a year. What amount will he have to return to the bank at the end of year? अहमद चाचाने 25,000चं कर्ज बँकेकडून घेतलेलं आहे 12% व्याजदराने आणि तर त्याला बँकेला एका वर्षानंतर किती रक्कम परत करावी लागेल. तर 100 रुपीजवर 12 PCPA म्हणजे काय 10 से 12% व्याजाने. देअरफॉर प्रिन्सिपल अमाऊंट जेवढं कर्ज घेतलेलं आहे ज्या पद्धतीने ठेव ही प्रिन्सिपल अमाऊंट असते त्या पद्धतीने घेतलेलं कर्ज देखील प्रिन्सिपल अमाऊंट म्हणूनच आपण या ठिकाणी पकडणार आहोत. तर प्रिन्सिपल अमाऊंट काय असेल मग प्रिन्सिपल अमाऊंट इज इक्वल टू रुपीज 25,000 अँड रेट
Rate of interest is equal to 12 PCPA. 100 rupees वर 12 means per year on 100 rupees 100 rupees, that is 12, which is rate of interest. मग 100 रुपयावर 12 रुपये व्याजदर असेल तर 25,000वर किती? Therefore, let interest on principal rupees 25,000 be rupees X. तो आपण X मानूया. By taking ratio of the interest to the principal for both, we obtain an equation X upon 25,000 is equal to 12 upon 100. 100 rupees वर 12 तर 25,000 वर किती? Therefore, X is equal to 12 upon 100 into 25,000 upon 1. When we will multiply this 12 into 12 by 25,000, then we have get like this. Then rupees 3,000, which is interest on the 25,000. हा 3,000 जो आहे तो 25,000 वर मिळालेला इंटरेस्ट आहे, म्हणजेच व्याज आहे ते. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे की वर्षाच्या शेवटी आपल्याला फक्त इंटरेस्ट काढायचा आहे का? नाही, तर वर्षाच्या शेवटी आपल्याला म्हणजेच अहमद चाचाला बँकेला किती रक्कम द्यावी लागेल? तर हा फक्त 25,000 वर असलेलं व्याज आहे आणि हे व्याज ज्या वेळेस आपण ठेवीवर ऍड करू तर तेवढं कर्ज जे घेतलेलं होतं त्या कर्जामध्ये हे इंटरेस्ट ऍड करून तेवढी रक्कम बँकेला परत करावी लागेल. Therefore, amount to be returns to the bank at the end of year is equal to principal amount plus interest. Then what is principal amount? 25,000 and interest is 3,000 is equal to rupees 28,000. Therefore, Ahmad Chacha has to return rupees 28,000 to the bank at the end of year. That is our last example. Kisan Rao wanted to make a pond in his field. He borrowed rupees 35,250 from a bank at an interest rate of 6 PCPA. How much interest will he have to pay to the bank at the end of the year? किसन रावला त्याच्या शेतामध्ये शेततळ खोदायचं आहे आणि त्यासाठी त्याने बँकेकडून 35,250 रुपीज कर्ज घेतलेलं आहे 6% व्याजदराने. तर त्याला म्हणजे त्या कर्जावर त्याला किती व्याज बँकेला द्यावं लागेल? या ठिकाणी त्यांनी इंटरेस्ट विचारलेला आहे, अमाउंट विचारलेली आहे का? नाही, तर आपल्याला इंटरेस्ट काढावं लागेल. इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. तर व्याज किती असेल या रकमेवर? प्रिन्सिपल अमाउंट इज इक्वल टू रुपीज 35,250 हे त्याने घेतलेलं कर्ज आहे. देन रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 6 PCPA. 100 रुपीज वर 6 रुपीज एवढं 100 रुपीज वर 6 रुपीज व्याज, तर 35,250 रुपीज वर किती? लेट इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल रुपीज 35,250 बी रुपीज एक्स. तो आपण एक्स मानूयात. Therefore, x upon 35,250 is equal to 6 upon 100. 100 रुपीज वर 6 तर 35,250 वर x. Therefore, x is equal to 6 upon 100 into 35,250 upon 1. हा 35,250 छेदस्थानी आहेत. कॅल्क्युलेशन करताना अपोजिट साइडच्या विरुद्ध बाजूला ते ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस ते कुठे जाईल? तर अंशस्थानी जाईल. इज इक्वल टू 6 into 35,250 upon 100. When we will calculate this, we have to get here rupees 2,115, which is interest.
then interest is equal to rupees 2115. Therefore, Kishanrao will have to pay an interest of rupees 2115 to the bank at the end of the year. वर्षाच्या शेवटी एवढं व्याज त्यांना बँकेला द्यावं लागेल. With this we finish our practice.